छत्रपती संभाजी महाराजांचे अतोनात छळ करणारा मुघल बादशाह औरंगजेबच्या कबरीवरून राज्यातील वातावरण तापलंय। पुणेसह छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर अशा ठिकाणी आंदोलन पेटलंय। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेकडून केली जाते। कबर हटवण्याच्या मागणीसाठी हिंदू संघटना आक्रमक झाल्यात। आमच्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जी औरंग्याची कबर आहे ती आठवण आम्हाला नकोय, ही हिंदू समाजाची भावना आहे। ज्या औरंग्यानं छत्रपती संभाजी महाराज यांना हाल करून मारलं त्याची कबर इथे हवीच कशाला। आमच्या राज्यात अशी कोणतीच चिन्ह नको जी आमच्या स्वराज्याच्या विरोधात उभी राहील। ज्यांना औरंग्याचं लांगून चालन करायचं असेल त्यांनी खुशाल ती कबर घेऊन पाकिस्तानात जावं, असा रोखठोक इशाराच हिंदू संघटनांनी दिला आहे। शासनानं औरंगजेबाची कबर तात्काळ उखडून टाकावी, अन्यथा बजरंग दल येत्या काही दिवसात ही कबर उखडून टाकेल, असा इशारा नवी मुंबईमधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलाय। नवी मुंबईच्या वाशीमधील शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आलं असून जिल्हाभरातील बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे सहभागी झाले होते। विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री स्वरूप पाटील, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक तेजस पाटील, जिल्हा सहसंयोजक शंकर संकपाल, माया परमार, नैना शेट्टी यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला होता। बॅनरबाजी आणि घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जी काही औरंगजेबाची कबर आहे ती हटवण्याचा आमची मागणी आहे। बजरंग दलाने हा विषय धरून उचललेला आहे की जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज नगरमधून त्या क्रूर कर्मा औरंगजेबचा कबर जोपर्यंत उघडून काढत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आज या आंदोलनाचा पहिला टप्पा होता, दुसरा टप्पा थोडासा अग्रेसिव्ह होता। आम्ही 1 लाख बजरंगी संभाजीनगरला जाऊन पूंछ करून स्वतः आमच्या हाताने कार सेवा करून ती उघडून काढा। कायदेशीर जे काही ते फॉर्मॅलिटीज असतील ते त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावा। आम्ही त्यांना थोड्या दिवसाचा वेळ दिलेला आहे, तेवढ्या दिवसात त्यांनी ते कायदेशीर बघा, राज्यात सरकार भाजपची आहे, केंद्रात सरकार भाजपची आहे, लवकरात लवकर त्यांनी जे काही फॉर्मॅलिटीज आहेत, लिगल फॉर्मॅलिटीज ती पूर्ण करावी आणि त्यानंतर त्यांनी स्वतः ती कबर हटवावी। अन्यथा बजरंग दल आहेच, आम्ही तर निर्धार केलेला 1 लाख बजरंगी घेऊन आम्ही तिथे पूंछ करणार स्वतःच्या हस्ते। जसं आम्ही त्या टायमाला बाबरी पाडली तसं आम्ही हे पाडूया। काही गट असे सुद्धा आहेत की ज्यांना असं वाटतं की ते शौर्याचं प्रतीक आहे, त्यामुळे ज्याच्या त्याच्या बुद्धीचा प्रश्न आहे हा। कारण काय होतं, एक खूप मोठ्या आपल्या ठिकाणच्या शिवभक्तांनी सांगितलंय, म्हणजे भिडेगुरुजींनी सांगितलंय की विश्वाचा आकार केवढा त्याच्या डोक्या एवढा, त्यामुळे असं लोकांना वाटणं साहजिक आहे। पण विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने या कबरीचा पहिल्या दिवसापासून विरोध केलेला आहे आणि आता तर हा टप्पा सुरू झालेला आहे। त्यामुळे हे आंदोलन अजून पुढे चालेल आणि ही कबर नक्की हटेल, हा बजरंग दलाचा संकल्प आहे। आपल्या सगळ्यांना माहिती असेल की जे आता सरकारकडनं सांगण्यात येते की संरक्षित स्मारक ESIच्या संरक्षित स्मारकातलं हे एक प्रकरण आहे। तर आपल्या सगळ्यांना हे पण माहीत असेल की हे ESI मधल्या संरक्षित स्मारकाच्या यादीत कधी टाकलं गेलं, तर काँग्रेसच्या राजवटीमध्ये जेव्हा आघाडी सरकार होतं तेव्हा हे संरक्षित स्मारकात टाकलं गेलं। आमचं म्हणणं बजरंग दलाचा आणि विश्व हिंदू परिषदेचा स्पष्ट आहे, जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे, जी काही तुमची सरकारची प्रक्रिया तुम्ही कराल, कारण या सरकारला, हे शिंदे सरकार असो किंवा युती सरकार असो, या सरकारला निवडून दिलेले इथल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आणि हिंदूंनी, त्यामुळे ही त्यांची जबाबदारी आहे। हा बजरंग दलाचा संकल्प आहे, बजरंग दलाची मागणी आहे, ही कसं पूर्णत्वास न्यायचं हे इथल्या सरकारचं काम आहे। जर त्यांनी केलं नाही तर आता जसं तेजस्वींनी सांगितलं की महिन्याभरात इथला बजरंग दलाचा बजरंगी खुलताबादकडे प्रयाण करेल आणि त्याच्यानंतर त्या कबरीच्या जागी आपल्या सगळ्यांना माहित असेल की परमपवित्र भगवा ध्वज त्या ठिकाणी आपल्याला दिसेल। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।